हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. आणि आज आहे आमचा पेपर आणि ह्यात 2-3 दिवसाचे ब्लॉग मिक्स येणार आहेत. आमच्या गावची यात्रा चालू आहे आणि माझे पेपर चालू आहेत. दुःख तर आता मी चाललो आहे मेगीच्या घरला अभ्यास करायला. तर आज जेवण मम्मीनं मला करायला सांगितलं आहे आणि आता मी काय करू तेच मला कळणं झालं. आणि इथं म्हणजे आम्ही असं गार्डन एरिया टाईप केलं आहे आणि तिथं ते पराठा करतात ती भाजी आहे. मे बी ती मेथीचीच आहे कारण मला ओळखत नाहीत तांदळी आहे का मेथी आहे काय माहीत नाही आहे मला. आणि पालकचं पण आहे. मग मी विचार करायला लागलो की पराठा करायचा, पण पहिला मी कन्फर्म करतो मम्मीकडनं की ती भाजी नेमकी कुठली आहे. काहीच माझा पचका झाला आहे, ती मेथी नाही आहेच आहे, ती तांदळी आहे. म्हणजे कांद्याचा पराठा असतो तो. मी तुम्हाला रेसिपी दाखवते. पण आमच्या गावची यात्रा चालू आहे, पण एक्झाम असल्या कारणाने आज लास्ट दिवस आहे यात्रेचा. 4 दिवस यात्रा असते आणि आज मी गेलेलो यात्रेत आणि ते पण असं शॉपिंग करायला. आणि मी हे एवढं सगळं घेऊन आली आहे. इग्नोर द मेस गाईज. एक्झाम होती माझी त्यामुळं मी हे सगळं असंच टाकून गेलो आहे आणि निम्मा आमच्या दाताने टाकला आहे. तर पहिली गोष्ट आहे जी मी घेतला ती म्हणजे आमच्या कॉलेजमध्ये खूप जास्त गरम होतं आहे, त्यामुळं मी हा फॅन घेतला आहे माझ्यासाठी. ह्याच्यात 3 मोड आहेत काहीच वारं घेण्यासाठी. गेस करा कितीला घेतलं आहे. मे बी मी आत्ता सांगितलं 100 रुपयाला फक्त. म्हणून मी घेतलं कारण डीमार्टमध्ये हे 300 रुपयाला आहे, म्हणून मी हे घेतलं आहे. आणि हे घेतलं आहे मी 20 रुपयाला. आणि हे सगळं काय दिसेल ते मी सगळं क्लिपाच उचलून आणले कारण बाकीचं सगळं माझ्याकडे आहे आणि सगळं तिथं असं ओल्ड डिझाईन टाईप होतं, त्यामुळं हे एवढं आणि हे इयरिंग्स कसं दिसतंय मला माहीत नाही, खूप छान आहे. हे मला फक्त 30 रुपयामध्ये मिळाले. आल्यात त्याचा लास्ट डे आहे. चुकून मी गेले तर मी व्लॉग नक्की घेईन. आणि एवढंच, आणि काय घेतलंच नाही आहे. मला फक्त हे तेवढं जास्त आवडलं आहे. हा फॅन किती क्यूट आहे बघा. हा असा खूप जास्त क्यूट होता आणि ह्याला चार्जिंग पण आहे. आणि हे काय आहे, अच्छा हा हे बघा, हे असं ठेवायचं आहे. किती क्यूट आहे. मी आता केसांसाठी घ्या तुमचं सगळं ठीक आहे, घ्या. हमको क्या आहे आमते का खाना असं यमत नाही. आणि काही हवं आहे तुम्हाला? मी कणी तेल तयार करणार आहे आणि मी केस कणी काय करते इथंपर्यंत वाढवते आणि ह्याच्यानंतर कट करते कारण इथून माझे केस इथून माझे केस डॅमेज व्हायला चालू होतात. त्यामुळं मी एवढे केस वाढवते परत आणि एवढे करते. असं मी सलग 5-6 वर्ष झालं हेच करायला लागले. मी वर्षभर वाढवतोय परत आणि एवढी केस करतोय आणि परत एवढी वाढवते आणि एवढी करतोय कारण ते नंतर ना डॅमेज होतात आणि मग चांगले नाही दिसत. त्यामुळे आणि मी आता असं ठरवलं आहे की मी केस वाढवणार आहे आणि बघूया जे आज आपण तेल तयार करणार आहे ते काय इफेक्ट करतं आहे की नाही हे मी तुम्हाला सांगणार आहे. आणि ह्याचा रिझल्ट मी तुम्हाला 2 महिन्यांनी सांगेन जर मी हे तेल कंपल्सरी वापरलं तर. चला आपण बघूया की तेल हे कसं करायचं आहे. इथं वेगवेगळ्या प्रकारचे ऑइल घेतलेले आहेत. मी इथं तुम्हाला हे मी घेतलं आहे खोबरेल तेल. हे आहे कॅस्टर ऑइल. हे आहे मस्टर्ड ऑइल. आणि हे आहे आल्मंड ऑइल. आणि ही आहे जास्वंदीची फुलं. आणि ही आहे कढीपत्ता. आणि इथे आहे मेथी. आणि आता ह्यामध्ये आपण तुम्ही कधीच कुणाकडूनच न ऐकलेला पदार्थ ॲड करणार आहे, तो म्हणजे तूप. तुपाने काय होतं आहे की आपले केस सॉफ्ट होतात, त्यामुळे मी यामध्ये तूप ॲड करते आहे.
पहिला आता मी याच्यामध्ये घेते तेल, खोबरेल तेल. मी आता यामध्ये एवढं तेल घेतलं आहे, हे पावशर नसेल, मे बी हे 2 वाटी तेल असेल. घालायचं आहे तूप. तुम्ही तूप नाही घेतलं तरी चालेल, नाहीतर म्हणशीला मॅडम काय तुम्ही दिवा फर्स्ट टाईमच घेते आहे, कारण मला असं वाटते की त्यानं मॉइश्चर लॉक होतो आणि हे मी ट्राय करून तुम्हाला सांगणार आहे. कारण मी फेसला यूज करत होते आधी, रात्री झोपताना मी तूप लावून झोपत होते, पण माझी स्किन ऑइली झालं आता, त्यामुळं मी हे नाही लावत. ज्यांची स्किन ड्राय असेल त्यांनी खरंच तूप लावून बघा, खूप चांगला इफेक्ट येतो त्याने. तूप आणि कच्चं दूध तोंडाला रात्री लावून झोपायचं. आता मी याच्यामध्ये ॲड करते आहे कॅस्टर ऑइल. आता आपण यामध्ये घालायचं आहे मस्टर्ड ऑइल आणि हे मे बी किती ml आहे, 50 mlची बॉटल आहे ही. मग अशी एक इन्ग्रेडियंट ह्याच्यामध्ये नव्हता, तो म्हणजे कोरफड. आणि आता आपल्याला हे सगळं यामध्ये घालायचं आहे. लिटरली एवढं वर आलंय. बाबा हे असं का झालं? हे कर्म करने जाती हूँ गाइस, कांड हो जाता है. अगं हे पडालंय की आताच विरघळू. काय होणार विरघळून? काहीच कॅमेरा चालू आहे म्हणून आमच्या मम्मीनं मला शिव्या दिल्या नाही आहेत. आता हे सगळं मला क्लीन करायला लागणार आहे. सांगायचं ना, मला काय माहित तू हे असं करते आमची मम्मी. तीच गोष्ट सहजासहजी होणं शक्यच नाही. सगळ्या गोष्टीत मी कांड केल्याशिवाय कोणतीही गोष्ट करत नाही. मम्मीला कान जास्त लावल्याशिवाय करमत नाही. बोलली बघितला, कॅमेरा चालू असून एवढं बोलली. म्हणजे तुम्ही विचार करा की कॅमेरा ऑफ झाल्यावर माझं काय होणार आहे. हे असं झालं. आता मी पूर्ण रात्रभर ह्याला असंच काढून ठेवणार आहे आणि उद्या सकाळी, खरं तर मला हे आजच वापरायचं होतं. आज मी यातलं थोडं लावून झोपणार आहे. नाही, उद्या पण सुट्टी आहे. हां ठीक आहे, उद्याच लावणार मी. हे गार झाल्यावर म्हणजे हे पूर्ण ह्याचे जे अंश आहे ते यामध्ये उतरते आणि मग मी हे तेल यूज करणार आहे उद्या.